नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे जानकी आणि सौमित्र मिळून इथे ऐश्वर्याचं कारस्थान घरातल्या सर्व लोकांसमोर लवकरच आणणार आहेत। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता सौमित्र जानकीची मदत करणार आहे आणि त्याचबरोबर लताच्या समोर सुद्धा ऐश्वर्याचं खरं कारस्थान आलेलं असतं आणि ते सुद्धा दुसरं तिसरं कोणी नाही तर इथे कावेरीनेच लताला ऐश्वर्याचं सत्य सांगितलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये सौमित्रने गुंडाला पकडून आणत इथे आता ऐश्वर्याचं कारस्थान घरातील सर्व लोकांसमोर आणलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता लताच्या मदतीने जानकीने ऐश्वर्याच्या कपाटातील प्रॉपर्टीचे पेपर बदलत इथे ऐश्वर्याला चांगला धडा शिकवलेला असतो आणि तिची रवानगी जेलमध्ये केलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता जानकी ऐश्वर्याचं कारस्थान रणदिवे कुटुंबाच्या समोर आणणार आणि त्याचबरोबर तिची रवानगी जेलमध्ये करणार हे आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे जानकीने पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली असते आणि त्याचबरोबर इथे लताला ऐश्वर्याच्या काही गोष्टी पटत नसतात। ती म्हणत असते की जानकी आणि ऋषिकेशला एकमेकांपासून वेगळं करायला नको। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू गप्प बस ग, तुला कुणी सांगितले तुझं डोकं चालवायला? मी जसं म्हणते ना तसंच व्हायला पाहिजे, घराच्या वाटण्या झाल्याच पाहिजे आणि त्या ऋषिकेश जानकीला सुद्धा एकमेकांपासून वेगळं केलं पाहिजे। तेव्हा इथे लता आता नाही म्हणत असते, पण तरीसुद्धा तिचं इथे काही म्हणणं कुणी ऐकून घेत नाही। तर लता मंदिरामध्ये आलेली असते। मंदिरामध्ये आल्यानंतर तिथे आता कावेरीसुद्धा आलेली असते। तेव्हा लता आणि कावेरी या दोघींची भेट होते। तेव्हा कावेरी म्हणत असते की तुम्ही मंदिरामध्ये आलात का? ऐश्वर्या कशी आहे आणि जानकी कशी आहे? मी तिथून आल्यानंतर सुमित्राताई जानकीला जास्त काही बोलल्या नाही ना? तेव्हा लता म्हणत असते की तुम्हाला जानकीची खूप काळजी आहे ना? तेव्हा कावेरी म्हणते, हो ना, मुलगी असावी तर जानकीसारखी आणि सून असावी तर जानकीसारखीच, किती घराला जोडून ठेवलंय तिने। तेव्हा इथे लता म्हणत असते, काय हो, पण त्या जानकीच्या वडिलांनीच नानासाहेबांना किडनॅप केलं होतं ना? तेव्हा कावेरी म्हणते, अहो असं काय करताय, जानकीचे वडील कसे किडनॅप करतील? जानकीला वडील नाही आहेत। तेव्हा इथे आता ऐश्वर्याच्या वडिलांनी इथे नानासाहेबांना किडनॅप केलं होतं असं कावेरी म्हणते। तेव्हा लता म्हणते, पण हे कसं शक्य आहे? तुम्ही तर जानकीच्या आई आहात ना? तेव्हा कावेरी म्हणते, मी जर जानकीची आई असते ना तर मी स्वतःला नशीबवान समजले असते, पण मी जानकीला माझी मुलगीच मानते, पण मी जानकीची नाही, मी ऐश्वर्याची आई आहे। ऐश्वर्या जेव्हापासून त्या घरामध्ये गेली आहे ना, काही ना काहीतरी कट कारस्थानं करत असते। ऐश्वर्या माझी मुलगी आहे आणि ऐश्वर्याच्या वडिलांनी म्हणजे सयाजी विखे पाटील यांनी नानासाहेबांना किडनॅप केलं होतं असं आता कावेरी सांगते। तेव्हा प्रेक्षकांनो, लताच्या समोर ऐश्वर्याचा खरा चेहरा आलेला असतो, पण इथे लता आता आल्यानंतर ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि ती तिला जाब विचारायला जात असते। पुन्हा ती म्हणते, नाही नको, जर मी आता ऐश्वर्याला सांगितलं की तिचं सत्य मला कळलंय तर ती बऱ्याचशा गोष्टी मला सांगणार नाही, पण आता मी ऐश्वर्याला तिच्या कारस्थानांमध्ये सफल होऊ देणार नाही आहे, हे घर मी तोडू देणार नाही। जानकी या घरामध्ये इतकी झटते, मी तिच्यावरती खोटा आळ येऊ देणार नाही आहे। इथे ऐश्वर्याची खरी आई कावेरी यांनासुद्धा जानकी आवडते आणि आपल्या मुलीचा राग येतो, याचा अर्थ ही मुलगी किती कारस्थानी असेल हे लताला कळलेलं असतं। तेव्हा सत्य आता माहीत असूनही लता गप्प बसलेली असते, योग्य वेळ येण्याची वाट बघत असते, कारण कावेरीने लताला ऐश्वर्याचं संपूर्ण कारस्थान सांगितलेलं असतं, म्हणून इथे लतासुद्धा सतर्क झालेली असते। तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी दिवस रात्र एक करत असते। तिला जे CCTV फुटेज मिळालेलं असतं त्याच्यामध्ये जो माणूस दिसत असतो त्या माणसाचा जानकी शोध घेत असते। तेव्हा ती एका हवालदारांना विचारते की दादा, तुम्ही या माणसाला ओळखता का? तेव्हा दादा म्हणतात, हो, हा माणूस इथे किती वेळा तरी आलेला आहे। तेव्हा जानकी म्हणते, हो का, मग तुम्ही याला ओळखत असाल, हा मला कुठे भेटेल तुम्ही सांगाल का? माझं महत्त्वाचं काम आहे, हा माणूस भेटणं खूप गरजेचं आहे दादा। तेव्हा इथे हवालदार दादा म्हणतात की त्या चहाच्या टपऱ्या आहेत ना, तिथे तो किती वेळा तरी येऊन बसतो, त्याच एरियामध्ये तुम्हाला तो दिसेल। तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे दादा। तेव्हा जानकी तिथून जात असताना तो चहाच्या टपरीवरती चहा प्यायला आलेला असतो।
त्याला बघितल्यानंतर जानकी त्याला पकडते आणि त्याला इथे आता मारते. जानकी त्याला अजिबात हातातून सुटू देत नाही. त्याच्या मागे ती पळते, धावते, स्वतः पडते, पण त्या माणसाला हातातून सुटू देत नाही आणि त्या माणसाला पकडून ती आता रणदीव यांच्या घरी घेऊन येणार असते. तर इथे ऐश्वर्या म्हणते की काय गं, काय झालं, अशी का बघतेस माझ्याकडे? तेव्हा इथे आता लता म्हणत असते, काही नाही गं, मंदिरामध्ये गेले होते. आपण जे काही हे प्लॅनिंग करतोय त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळायला हवं ना. लवकरात लवकर जानकीला घराबाहेर काढायला हवं, म्हणून मी प्रार्थना करत होते. तेव्हा तू बोल, आता यापुढे आपल्याला काय करायचं आहे? तेव्हा इथे आता लता ही आपल्याला असे प्रश्न का विचारते, म्हणून ऐश्वर्याला संशय येतो. ऐश्वर्या म्हणते, काही नाही आई, आता तू निवांत राहा. आता जे काही करायचं आहे ते मी करणार आहे. घराच्या वाटण्या तर होणार आहेत. आता बघूया कुणाला काय मिळतंय ते. त्यानंतरला थोड्या दिवसानंतर तुझं काम होईल. मग तू गेलीस ना तरीसुद्धा चालेल, कारण लवकरच या घरातून मी त्या जानकीची हक्कलपट्टी करणार आहे. मग तुझा रोल संपला, मग तू या घरातून निघून जा, असं आता ऐश्वर्याने लताला सांगितलेलं असतं. तेव्हा लता म्हणते, अच्छा, म्हणजे आता प्रॉपर्टी एकदा का हिच्या घशात गेली की मग ही मोकळी मला इथून बाहेर काढायला. बरोबर बोलली होती जानकी, ही बाई मलासुद्धा या घरातून हाकलायला कमी करणार नाही आहे. सगळ्यात आधी ती मलाच घराच्या बाहेरचा रस्ता दाखवेल. मी पण आता हिचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, ती असं मनातल्या मनात म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो जानकी त्या माणसाला पकडून घेऊन येते आणि म्हणते की आई, नाना, ऋषिकेश, लवकर इकडे या. हा बघा, हाच तो माणूस आहे. हे बघा CCTV फुटेज. इथे त्या डॉक्टरांच्या गाडीतून ह्याच माणसाने सॅम्पल बदललेले आहेत आणि याच माणसाने ते सॅम्पल नेऊनसुद्धा दिले होते. तेव्हा जानकी म्हणत असते की ह्या कारस्थानी माणसाला मी पकडले आणि हे सगळं कारस्थान याने ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केले. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या त्याच्याकडे रागाने बघते. तेव्हा तो माणूस पलटी मारतो आणि म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही जानकीताई? अहो, तुम्हीच तर मला सॅम्पल बदलायला सांगितले होते ना. तेव्हा जानकी म्हणते, खोटं बोलू नकोस. मी का तुला सॅम्पल बदलायला सांगू? उलट ह्या सॅम्पलमध्ये काहीही इथे आता अडचण निर्माण व्हायला नको, म्हणून मी इथे डॉक्टरांना स्वतः सॅम्पल कलेक्ट करायला सांगितले होते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी खरं सांगत असते, पण तिच्या बोलण्यावरती कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. तेव्हा जानकी म्हणते, हे कारस्थान ऐश्वर्याचं आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, बास झालं जानकी तुझं. नाही, बास झालं, खूप ऐकून घेतला तुझं. आता एक शब्दसुद्धा तोंडातून काढू नकोस आणि बंद कर गं तुझा हा खोटाडेपणा. आता तुझा खोटाडेपणा मला बघायचं नाही आहे. आत्ताच्या आता या घरातून चालती हो, चल या घरातून चालती हो. तेव्हा जानकी म्हणते, आई, माफ करा मला, पण आता मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही आहे. आणि तुमची जर एवढीच इच्छा असेल ना की हे घर सोडून मी जावं, तर मी हे घर सोडून जायलासुद्धा तयार आहे. पण जोपर्यंत मी माझ्या घराला ह्या ऐश्वर्याच्या ह्या कट कारस्थानांपासून वाचवत नाही ना, तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही आहे. ह्या ऐश्वर्या आणि ह्या लताबाईंचं खरं कारस्थान तुमच्या समोर आणून देत नाही, तोपर्यंत हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही आहे. आणि या माणसालासुद्धा मी सोडणार नाही. तिथे कबूल केलं होतंस ना की ऐश्वर्यानेच तुला सॅम्पल चेंज करायला सांगितले होते, मग इथे खोटं का बोललास? पण आता मी तुला सोडणार नाही आहे. आता हे ऐश्वर्याचं कारस्थान तुमच्यासमोर आणणार, तेव्हाच हे घर सोडून निघून जाईन आणि परत या घरामध्ये कधी पाऊलसुद्धा ठेवणार नाही. आधीसुद्धा मी ह्या ऐश्वर्याचं कारस्थान तुमच्या नजरेसमोर आणून दिलं होतं, पण शेवटीला इतिहासाची पुनरावृत्ती परत होताना दिसते. तुम्ही पुन्हा तिच्या जाळ्यात फसलाय ना, आणि म्हणून मला या घरातून बाहेर काढायला निघालात. आणि जिने कट कारस्थानं केली आहेत, जिने आपलं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे, त्या ऐश्वर्याला मात्र तुम्ही घरामध्ये ठेवलात. चांगलं करताय तुम्ही आई. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, बास झालं जानकी, आता मलासुद्धा कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. आईची इच्छा आहे ना की वाटण्या झाल्या पाहिजे, वाटण्या होतील. आईचं म्हणणं इथे पूर्ण केलं जाईल. तेव्हा जानकी म्हणते, करा ऋषिकेश, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा आणि मला जे करायचं आहे ते मी करेन. जोपर्यंत ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणून देत नाही, तोपर्यंत मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश, प्रॉपर्टीच्या वाटण्यासुद्धा नीट करा, कारण कसं आहे ना, या घरामध्ये प्रत्येकावरती विश्वास ठेवू नका. माझं म्हणून सगळं काही सगळ्यांना देऊन बसू नका. हात तुमचे रिकामे होतील, या गोष्टीचा विचार तुम्हीसुद्धा करा. तेव्हा इथे आणि प्रॉपर्टीचे पेपर जेव्हा तयार कराल ना, तेव्हा त्याचं आधी वाचन करा आणि मगच त्याच्यावरती सह्या करा, कारण या घरामध्ये प्रॉपर्टीच्या पेपरवरती काही लोकांची खूप नजर आहे. याआधीसुद्धा प्रॉपर्टीचे पेपर बदलण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
तेव्हा इथे ऋषिकेशला आता जानकीने ऐश्वर्याच्या ह्या कट कारस्थानांची जाणीव करून दिलेली असते. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, आता तसं काही होणार नाही आहे, मी तर त्याची काळजी घेईनच, पण आता प्रॉपर्टीच्या वाटण्या ह्या नक्की होणार. जानकी म्हणते, ठीक आहे, प्रॉपर्टीच्या वाटण्या होणार तर मी शर्वरी वंश त्याचबरोबर सौमित्र भाऊजी यांनासुद्धा इथे बोलावून घेते, कारण सौमित्र भाऊजीसुद्धा वकील आहेत, त्यांना या गोष्टीतलं बरंच काही माहिती आहे. तेव्हा ते सुद्धा इथे हजर असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तेव्हा जानकी इथे आपला फोन घेते आणि लगेचच सौमित्रला फोन करते आणि म्हणते की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका, लवकरात लवकर इकडे या, महत्त्वाचं काम आहे. जी काही तुमची महत्त्वाची कामं असतील बाजूला ठेवा. आणि लगेच ती शर्वरीलासुद्धा फोन करते आणि म्हणते, शर्वरी वंश तुम्हीसुद्धा या, महत्त्वाचं काम आहे. प्रॉपर्टीच्या वाटण्या होत आहेत ना, सगळ्यांना समान अधिकार पाहिजे असेल तर तुम्हीसुद्धा या, नाहीतर कुणाच्या तरी एकाच्याच घशामध्ये सगळं काही जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने सौमित्र शर्वरी यांनासुद्धा बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा सौमित्र आणि इथे शर्वरी लगेचच येतात. अवंतिका म्हणत असते, सौमी काय झालं असेल रे, वहिनीने इतकं आपल्याला घाई गडबडीमध्ये बोलावून घेतलं. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, तिथे गेल्यानंतरच आपल्याला कळेल. तेव्हा इथे आता दोघेजण आलेले असतात. इथे आता सौमित्र सगळ्यात आधी विचारतो की वहिनी काय झालंय, आधी ते मला सांग बरं. तेव्हा इथे ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे जानकी, मला माहिती आहे हे सगळं तू मुद्दामून केलेस, ह्या लोकांना बोलावून तुझी टीम मजबूत केली आहेस ना तू, पण आता शेवटचा घाव घालायची वेळ आली. एकदा का सगळी प्रॉपर्टी सारंगच्या नावाने झाली की तुम्हाला सगळ्यांना या घरातून कशी बाहेर हाकलून देते ना, ते बघाच तुम्ही. मग हे लताचं पण काही काम उरणार नाही. तशी ती माझी कोणीच नाही आहे, जानकी ती तुझी आई आहे, आणि मग मी तिलासुद्धा या घरातून हाकलून देईन आणि तुम्हाला सगळ्या रणदिवेंना रस्त्यावरती आणेन. तुला तुझं गोकुळ खूप महत्त्वाचं वाटतं ना, ते गोकुळ मी कसं उद्ध्वस्त करते ना ते बघच तू. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी काय झालं ते मला खरं खरं सांग. तेव्हा इथे जानकी घडलेला सगळा प्रकार सौमित्राला सांगते. ती म्हणते, मला कळतच नाही आहे भाऊजी हे सगळं काय चाललं आहे. ती पार्वती म्हणून अचानकपणे ती लताबाई आपल्या आयुष्यात आली काय. त्यानंतर इथे नानासाहेब आणि इथे ऋषिकेश यांना वाटू लागलं की ती पार्वती आईच आहे. त्यांचा गैरसमज दूर व्हावा म्हणून त्या बाईला मी घरामध्ये आणलं आणि नंतर असे काही पुरावे मिळत गेले, अशी काही माहिती त्या बाईने सांगितली की ती पार्वतीच आहे. या गोष्टीवरती सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि DNA सॅम्पलसुद्धा ऐश्वर्याने बदलले. आता ते सॅम्पल कुणाचे आणले आणि कुणाचे सॅम्पल मॅच झाले ते मला खरंच काही कळत नाही आहे भाऊजी, हे सगळं काय चाललं आहे. पण ऐश्वर्याने मला इथे ओपन चॅलेंज दिले की ती आपलं घर उद्ध्वस्त करणार आणि तिनेच त्या लताबाईला या घरामध्ये आणले, हे सुद्धा खरं आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो की वहिनी त्या माणसाचा मला फोटो पाठव ज्याला तू इथे घरी घेऊन आली होतीस आणि त्याने तुझ्यावरती खोटे आरोप केले. तेव्हा जानकी त्या माणसाचा फोटो सौमित्रला पाठवते आणि तो ज्या एरियामध्ये चहा प्यायला येतो ते सुद्धा जानकीने सांगितलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश आता या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करत नसतो, कारण त्याला काही इंटरेस्ट नाही आहे. त्याला आता आपल्या दोन्ही आयांना आनंदी ठेवायचं आहे. त्यानंतर त्या माणसाला टपरीवरती चहा पिताना सौमित्राने बघितलेलं असतं. सौमित्र त्याला पकडतो आणि त्याला चांगला चोप देतो आणि सत्य काय आहे हे त्याच्याकडून वधून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता लताबाईंना कळलेलं असतं की या घराच्या वाटण्या होत आहेत आणि ऐश्वर्याचं कारस्थानसुद्धा कळलेलं असतं की ऐश्वर्या या घरातून मला बाहेर काढणार आहे. तेव्हा ऋषिकेश आता ॲडव्होकेट सहाने यांना भेटून आलेला असतो. तेव्हा प्रॉपर्टीच्या सेम वाटण्या झालेल्या असतात आणि प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा इथे तयार झालेले असतात. फक्त आता प्रॉपर्टी ऋषिकेशच्या नावावरती असल्यामुळे त्याच्यावरती सह्या होणं हे आता महत्त्वाचं उरलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रॉपर्टीचे पेपर जे ऐश्वर्याने तयार केलेले असतात ते तिने आधी सारंगच्या नावाने तयार केलेत. हे ऐश्वर्या जेव्हा सारंगला सांगत असते तेव्हा जानकीने तिचं बोलणं ऐकलेलं असतं. जानकी म्हणते, ठीक आहे ऐश्वर्या, तुला जे काही करायचं आहे ते कर, पण तुझा प्लॅन कसा उद्ध्वस्त करून टाकते ना ते बघच तू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी लताबाईंकडे जाते आणि तिला म्हणत असते की तुम्ही कोण आहात, खरोखर तुम्ही इथे का आलात मला माहिती नाही आहे, पण तुम्ही इथे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून आलात हे मात्र नक्की. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, हे माझं घर आहे ना, मला आई वडील नाही आहेत, अनाथ आहे ना मी. माझी आई लहानपणीच मला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडून निघून गेली. त्यानंतर मधुभाऊंनी मला लहानाचं मोठं केलं. माझी आई कोण आहे, कशी दिसते मला काहीच माहिती नाही, पण सुमित्रा आईंना मी माझी आई मानलं आणि आता त्या सुमित्रा आई माझ्यावरती रागवल्यात आणि त्या मला म्हणाल्यात की माझं तोंडसुद्धा आता त्यांना बघायची इच्छा नाही आहे म्हणून.
ऐश्वर्या या घरामध्ये आमच्याकडून बदला घ्यायला आली आहे, कारण तिला आमचं रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे. तिला सौमित्र भाऊजींबरोबर लग्न करायचं होतं, पण तिला लग्न करता आलं नाही ना, कारण सौमित्र भाऊजींचं अवंतिकावरती प्रेम होतं, म्हणून त्यांनी तिच्याबरोबर लग्न केलं. तेव्हा तिने शपथ घेतली की ती आमच्या घराला उद्ध्वस्त करणार आणि त्यासाठी तिने सारंग भाऊजींचं लग्न केले. तिने सारंग भाऊजींशी लग्न करून ती या घरामध्ये मुद्दामून आली आम्हाला त्रास देण्यासाठी, आणि जेव्हापासून ती इथे आली तेव्हापासून तिने फक्त आणि फक्त आमच्या घराला त्रासच दिला आहे. तिने खूप कटकारस्थानं केली, पण आता माझं खरोखर घर उद्ध्वस्त होतं आहे. तेव्हा मी तुम्हाला एकच विनंती करेन, जर तुम्ही खरोखर आमच्या पार्वती आई नाही आहात ना, तर आमचं घर उद्ध्वस्त करू नका. तुम्ही पैशासाठी इथे आलात का? मी तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण तुम्ही प्लीज माझं घर उद्ध्वस्त करू नका. त्या ऐश्वर्याने जितके पैसे दिलेत ना, त्यापेक्षाही जास्त मी तुम्हाला पैसे देते. ते 1,00,000 रुपये मीच दिलेले आहेत ऐश्वर्याला, जे तिने तुम्हाला दिलेत. मी अजून हवं तर पैसे देते, पण माझं हे गोकुळ उद्ध्वस्त करू नका. प्लीज आता तरी खरं बोला. तेव्हा इथे लता म्हणते की जानकी, अगं मीच तुझी ती अभागन आई आहे गं. मीच तुला मधुभाऊंकडे सोडलं होतं. ऐश्वर्याने मला खोटं सांगितलं होतं की ती माझी मुलगी आहे. ती मधुभाऊंकडे राहिली होती. पण जानकी, तू खरी माझी मुलगी आहेस हे मला कावेरी वहिनीने आधीच सांगितले, जी ऐश्वर्याची आई आहे. मला सगळं सत्य समजलं. तेव्हा इथे जानकी म्हणते, मग आता तुम्ही माझी मदत कराल ना माझं घर वाचवण्यासाठी? तुम्ही माझी आई आहात हे सत्य तुम्ही मला आता का सांगताय? मग आधीच का नाही सांगितलं? तेव्हा इथे घडलेला सगळा प्रकार आता लताने जानकीला सांगितलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते की माझी आई अशा रीतीने माझ्यासमोर येईल माझं घर उद्ध्वस्त करायला, या गोष्टीचा मी कधी विचार केला नव्हता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझं घर वाचवण्यासाठी हे सगळं करते. तुम्हाला जर माझी मदत करायची असेल तर ऐश्वर्याच्या कपाटामध्ये प्रॉपर्टीचे पेपर आहेत, ते खोटे पेपर आहेत, ते तुम्ही मला कसे तरी मिळवून द्या. तेव्हा इथे लता म्हणते की ठीक आहे, तुझं काम मी करून टाकेन. तेव्हा इथे लता काहीतरी कारण काढून ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि कपाटामधून खरे प्रॉपर्टीचे पेपर, जे की फक्त सारंगच्या नावावरती करून आणलेले आहेत, ते पेपर आता लता तिच्या कपाटामधून काढत इथे जानकीला आणून देते. आणि त्या ठिकाणी आता जानकीने वेगळे पेपर ठेवलेले असतात, ज्याच्यामध्ये सगळी प्रॉपर्टी ही ऋषिकेशच्याच नावाने आहे असे ते प्रॉपर्टीचे पेपर असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने ते प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेले असतात, ज्याच्यामध्ये सगळी प्रॉपर्टी ही ऋषिकेशच्याच नावावरती आहे. त्याच्यामुळे आता अदलाबदली झालेली असते. ऐश्वर्याला वाटतं की ते पेपर हे सारंगच्या नावाचेच आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या ते पेपर आता साईन करून घेते आणि लगेचच ऋषिकेशच्या हातातून ओढून घेते आणि ऐश्वर्या म्हणत असते की चला, सह्या केल्या ना, आता आमची प्रॉपर्टी आम्हाला मिळाली. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अगं ऐश्वर्या, असं काय करतेस? प्रॉपर्टी चौघांच्या नावावरती आहे. प्रॉपर्टीचे पेपर तू एकटीने का हिसकावून घेतलेस? अगं प्रॉपर्टीचं वाचन तर होऊ दे ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की ही सगळी प्रॉपर्टी फक्त एकट्या व्यक्तीच्या नावावरती झाली आणि ती व्यक्ती म्हणजे इथे आता सारंग रणदिवे याच्याच नावावरती मी सगळी प्रॉपर्टी करून घेतली. काय सारंग, झाली की नाही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती? चला आता सगळे रणदिवे या घरातून बाहेर पडा. मी हे प्रॉपर्टीचे पेपर फक्त सारंगच्या नावानेच बनवले होते. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो का? जरा त्या पेपरमध्ये काय लिहिलं आहे ते एकदा वाच तरी. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई बघितलंत ना, ह्या ऐश्वर्याच्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवत होता. तिने हे सगळं प्रॉपर्टीसाठी केले. तेव्हा इथे सौमित्र आता त्या माणसाला सुद्धा तिथे घेऊन येतो आणि म्हणतो की सांग, कुणी तुला सॅम्पल बदलायला सांगितले होते? तेव्हा त्या माणसाने आता खूप मार खाल्लेला असतो आणि इथे सौमित्रने त्याला कायद्याचा इथे आता दणका दिलेला असतो. तेव्हा तो माणूस म्हणतो की हे सगळं मला ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते की प्रॉपर्टीच्या पेपरचं वाचन कर ऐश्वर्या. तेव्हा वाचन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, संपूर्ण प्रॉपर्टी ही फक्त आणि फक्त ऋषिकेशच्याच नावाने असते. त्यामुळे इथे जानकी म्हणते की तुझं बोलणं मी ऐकलं होतं आणि तेव्हाच मी इथे आता लता आईंच्या मदतीने प्रॉपर्टीचे पेपर बदलले. हो की नाही लता आई? आणि लता आई ही दुसरी तिसरी कुणी नसून ही माझी खरी आई आहे, हे सुद्धा आता जानकी सगळ्यांना सांगते. तेव्हा जानकी म्हणत असते, आई तुम्ही ह्या ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलात ना, पण बघितलं तिने पुन्हा एकदा तुमचा विश्वासघात केला.
तिला ही सगळी प्रॉपर्टी हवी आहे, तिला दुसरं काही नको आहे. तिने तुमची काय काळजी घेतली हो आत्तापर्यंत? म्हणून तिच्यावरती इतका आंधळा विश्वास ठेवलात? अहो, माझ्याच आईला ती हे घर उद्ध्वस्त करून घेऊन आली, पण बरं झालं मला वेळीच कळलं की ही लता कारखानीस म्हणजे माझी खरी आई आहे ते. तेव्हा इथे सुमित्रा ऐश्वर्याचा हात पकडून तिला घरातून हाकलून देते आणि जानकीची माफी मागते.